वर्ष 1975. संपूर्ण भारतात आणीबाणीचा काळ. पण जयपूर पासून काही अंतरावर असलेल्या एका डोंगराळ किल्ल्यावर असं काही घडत होतं ज्याची भनक कोणालाच नव्हती. जयगड किल्ला, जिथे भारतीय लष्कराचे शेकडो जवान, अत्याधुनिक मशिनरी आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी तळ ठोकून होते. खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशाने हे ऑपरेशन सुरू होतं. पण ते कोणा शत्रूसाठी नव्हतं, तर ते एका खजिन्यासाठी होतं, जो मुघलांच्या काळापासून गायब होता. काय होतं त्या किल्ल्याच्या खोल तळघरात? खरंच तिथून ट्रक भरून सोनं दिल्लीला नेलं गेलं? नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल क्षेत्रे. तुम्हाला हे रहस्यमय आणि थरारक गोष्टी आवडत असतील तर प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यासाठी नवनवीन गोष्टी मी घेऊन येईल. या कथेची मुळे 16व्या शतकात रुजलेली आहेत. राजा मानसिंग, जो अकबराच्या नवरत्नांपैकी एक आणि मुघल सैन्याचा सरसेनापती होता. 1580च्या दशकात त्याने अफगाणिस्तानमधील काबूल आणि कंदहार जिंकलं. असं म्हटलं जातं की अफगाणिस्तान जिंकल्यानंतर मानसिंगच्या हाती अफाट संपत्ती लागली. मुघलांच्या नियमानुसार लुटीचा एक मोठा हिस्सा बादशाहकडे म्हणजे अकबराकडे जमा व्हायचा. पण इतिहासकार सांगतात की मानसिंगानं त्या संपत्तीचा एक मोठा भाग आमेरच्या किल्ल्यात लपवून ठेवला होता. पुढच्या 300 वर्षात हा खजिना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवला गेला. हे गुप्त ठिकाण फक्त जयपूरच्या महाराजांनाच माहीत असायचं. असं म्हटलं जातं की जेव्हा रायगड किल्ला बांधला तेव्हा त्या खजिन्याची सुरक्षा करण्यासाठी तिथे चक्रव्यूहासारखी तळघरे आणि पाण्याचे मोठे टाके बसवण्यात आले. स्वातंत्र्यानंतर राजेशाही संपली, पण खजिन्याची चर्चा संपली नाही. 1975 मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली. त्याच काळात जयपूरच्या राजघराण्याशी आणि विशेषतः राजमाता गायत्री देवींशी त्यांचे राजकीय मतभेद शिगेला पोहोचले होते. गायत्री देवींना अटक करण्यात आली आणि तिहार जेलमध्ये पाठवलं. याच दरम्यान दिल्लीच्या दरबारात एक फाईल पोहोचली. त्या फाईलमध्ये उल्लेख होता जयगड किल्ल्यातील अथांग सोन्याचा. असं म्हटलं जातं की आयकर विभागाला माहिती मिळाली होती की जयपूरच्या राजघराण्याने अघोषित संपत्ती जयगडमध्ये लपवली. 10 जून 1976 ला इंदिरा गांधींच्या आदेशानं जयगडमध्ये सर्च ऑपरेशन अधिकृतपणे सुरू झालं. हे ऑपरेशन इतकं गुप्त होतं की जयपूरच्या स्थानिक पोलिसांनाही तिथून दूर ठेवण्यात आलं. भारतीय सैन्याची एक संपूर्ण तुकडी जयगडमध्ये तैनात करण्यात आली. किल्ल्याचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. पर्यटकांसाठी प्रवेश बंदी झाली. लष्कराने आधुनिक मेटल डिटेक्टरचा वापर सुरू केला. शोध सुरू झाला. किल्ल्याच्या त्या प्रसिद्ध पाण्याच्या टाक्यांमध्ये असा समज होता की पाण्याच्या टाक्यांच्या खाली गुप्त भुयार आहेत, जिथे सोन्याच्या विटा आहेत. दिवस जात होते, आठवडे उलटले. लष्करानं किल्ल्याचा कानाकोपरा खोदून काढला. जयपूरच्या वाळवंटात लष्करी ट्रकची एजा वाढत होती. स्थानिक लोकांच्या मनात धडकी भरली होती. रात्रीच्या वेळी दिल्ली जयपूर हायवे पूर्णपणे रिकामा झाला होता. लोकांमध्ये अफवा पसरली की खजिना सापडलाय आणि तो ट्रक मध्ये भरून दिल्लीला नेला गेलाय. हा खजिना इतका चर्चेत आला की सीमा ओलांडून पाकिस्तान पर्यंत याची बातमी पोहोचली. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांनी इंदिरा गांधींना एक अधिकृत पत्र लिहिलं. भुट्टो यांचा दावा होता की मानसिंगांनी जे सोनं अफगाणिस्तानमधून आणलं होतं ते फाळणीपूर्वीच्या अखंड भारताची संपत्ती होती आणि त्यामुळे नियमानुसार त्या खजिन्यातील अर्धा हिस्सा पाकिस्तानला मिळायला हवा. पत्रात भुट्टो यांनी चक्क मुघल वारशाचा हवाला दिला. इंदिरा गांधींनी या पत्राला उत्तर दिलं, पण अत्यंत चतुराईनं. त्यांनी खजिना सापडला की नाही यावर मौन पाळलं. या पत्रानं खजिन्याबद्दलच्या संशयाला अधिकच बळ मिळालं. सलग 3 महिने उत्खनन केल्यानंतर नोव्हेंबर 1976 मध्ये अचानक हे ऑपरेशन थांबवण्यात आलं. भारत सरकारनं अधिकृत निवेदन जारी केलं
आम्हाला जयगडमध्ये कोणताही खजिना सापडलेला नाहीये. केवळ 230 किलो चांदीच्या वस्तू, काही प्राचीन जुनी नाणी सापडल्याचा दावा सरकारने केला. पण सत्य काहीतरी वेगळं होतं असं आजही मानलं जातं. खरोखरच 3 महिने लष्कर तिथे रिकाम्या हातानं बसलं होतं. दिल्ली जयपूर हायवे का बंद केला गेला? आजही जयपूरमध्ये जुन्या जाणत्या लोकांच्या मते तो खजिना सापडला होता आणि तो थेट सरकारी तिजोरीत जमा करण्यात आला, ज्याचा हिशोब कधीच सार्वजनिक झाला नाही. जयगडचा खजिना आजही एक रहस्य आहे. काही म्हणतात की मानसिंगांनी तो आधीच दुसरीकडे हलवला होता, तर काही म्हणतात की इंदिरा गांधींनी तो शांतपणे दिल्लीला नेला. आजही जयगडच्या भिंतींच्या मागे काय दडले हे कोणालाच माहित नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, त्या 3 महिन्यांच्या लष्करी मोहिमेने जयगडला भारतीय इतिहासातील सर्वात रहस्यमय जागा बनवून सोडलं. तुम्हाला काय वाटतं? खजिना खरंच सापडला नसेल की तो लोकांच्या नजरेतून लपवण्यात आला? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि अशाच रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकण्यासाठी प्रमिल क्षेत्र ह्या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.